क्या मस्तरीन भाई, कसं काय? हा बोला की हो. जावई बापू, म्हणजे काय बोलू काय कळत नाहीये, पण तुम्ही कुठे आहात आता? म्हणजे तुम्ही घरी येऊ शकता का आमच्या इथे आता? का हो, काय झालं? अक्षरानं घर सोडून चालली. हा का म्हणजे काय, कसं काय, काय काय झालं काय? तिचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? तिला थोडं बरं वाटू दे, मग आपण करूया काहीतरी. हे जे काही चाललंय ना ते त्यांना नाही सहन होणार, मान्यच नाही करणार ते. इनफॅक्ट त्यांनीच मला सांगितलंय की जाऊन हे नातं तोडून टाक. नाही नाही नाही, पण ती चंची कसं काय तिकडं तुमच्याकडं पण हे काय सांगितलंच नाही मला कोणी. तुम्ही तर सांगायचं मला, काय मला हे काय प्रकारच माहित नाही. तुम्ही येताय ना इकडे? नाही म्हणजे म्हणजे याच ना जरा प्लीज. तुम्हीच काहीतरी करू शकता जावई बापू. अहो मला सांगा, एवढ्या रात्रीचं या दोघं जण कुठे जाणार आहेत? म्हणजे तिला सांगा एवढी एक रात्र इथे थांब म्हणावं. हा तुम्ही सांगू शकता. तुम्ही टेन्शन घेऊ नका, थांबा, मी येतो मी लगेच येतो. 0 मिनिटात पोहोचतो तिथं. हा या हा हा. अक्षु बाळा, मी आता रागवी ना तुला. तू कुठेही जायचं नाहीयेस आता. बाबा प्लीज, मी सांगितलं ना तुम्हाला, आता अडवू नका मला. मास्तरीन बाई, जायचं का? अक्षरा ऐक ना, एक 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 5 मिनिटं थांब ना ग बाळा. हा अहो सांगा ना तुम्ही. इरा अगं बोल ग, काहीतरी बोल, सांग ना तिला. आई अगं मी काय सांगणार आहे तिला? ती माझ्यापेक्षा मोठी आहे, काय ऐकणार आहे ती माझं? मला एक कळत नाहीये, इतकं सगळं झालं तरी तुम्ही ताईचाच विचार करताय. अरे 2 मिनिटं सुद्धा माझा विचार करू शकत नाही का तुम्ही? हिरा, तुला म्हणलो ना मी, काहीही होणार नाहीये. हे बघ, तुझं प्रेम आहे ना निखिलवर, आणि निखिलचं पण तुझ्यावर प्रेम आहे. तुझा तुझ्या प्रेमावर विश्वास आहे ना? बाबा हो, त्याचं प्रेम आहे म्हणून एवढे दिवस सहन करतायत ते. काय सहन केलंय त्यांनी? काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? हे बघ, तू आता त्या विषयावर परत जाऊ नकोस आई. तुला कळतंय का? तू आमचं नातं तोडून गेलाय, लग्न तोडून गेलाय तो. आणि तू अजूनही, तुला कळत कसं नाहीये? थांबा प्लीज प्लीज, सगळे थांबा, कुणीच काहीच बोलू नका. आई, बाबा, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग प्लीज काळजी करू नका. अक्षु, आणि मला अडवू नका आता प्लीज. हे बघा, मी जिथे जाईन ना तिथे माझ्या बरोबर चंचला असेल, ती राहील माझ्या बरोबर. चल आपण निघूया. हे खर तर नाही का समज माझ्यामुळेच झालंय. मी आज घर सोडून जायला पाहिजे. हे बघ, तू आता नाटकं करू नकोस हं? आधीच ताई आल्यामुळे त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला होता, आणि तू आल्यामुळे तर कडलोट झालाय फक्त. इरा गप्प बस. मास्तरीन बाई, तू थांबर का? मी जाती. थांब, मी तुला एकटीला कुठेही जाऊ देणार नाही. माझी जबाबदारी असतो. अक्षु ऐक ना, अहो सांगा ना. अक्षरा प्लीज. अगं बाबा, मी प्लीज म्हणते तुम्हाला. प्लीज, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग माझी काळजी करू नका, मी खंबीर आहे. माझ्याबरोबर काही वाईट होणार नाही, समर्थ आहे. चल. एक 5-10 मिनिटं थांब. अक्षरा ऐक ना.
अक्षरा ऐक ग मास्तरीबाई, अक्षू, मास्तरीबाई, ऐक अक्षू. की. अगं, अक्षरा. माझ्यामुळं तुझी फरफट कशा पायी अक्षू. अक्षरा ऐक ना. ऐका, माझा निर्णय झालाय. चल. अक्षरा अक्षू अक्षरा ऐक ना. अगं, अक्षू अक्षू अक्षरा. प्लीज प्लीज ऐक माझं. नको जाऊस. काय चाललंय का इथं? बरं झालं वेळेवर आलात. ते मी तुम्हाला सांगितलं होतं ना ते हा हा गेला कुणीकडे तो निखिल कुणीकडे आहे? गेला तो. बर चंचे काय बाळ इथं काय करलेस तू? हा मग काय करणार होते म्या तुम्ही मला समजा निवाऱ्यावर सोडलो कुठं मी थारा नाही मला खायचे पैसे वांदे चालते मग काय जाणार कुठं शेवटी विचार केला मास्तरीन बाईकडे आले तिनं सांभाळलं मला सांभाळलं? होय. एक फोन करता येत नाही तुला आमासने? हा तिकडे त्या दवाखान्यात बी जाऊन आलो मी. तिथं नव्हतीस तू कुणीकडे उलटली होतीस? हा मग काय बरं झाल्यावर तिथंच ठेवणार आहेत वय मला आणि ते काय हॉटेल आहे वय तिथंच ठेवायला तिथे पेशंट बी होते लय मला लय कस तरी व्हायला लागला मग आले म्या तू येडी म्हणजे येडीच राहणार बघ चंचे. आत्ता कोण सुद्धा घर सोडून जायची काय सुद्धा गरज नाही. कोण जाणार नाही इथनं बाहेर. बरं काय मोठ्या मास्तरीन बाई. हा हिचा प्रॉब्लेम होता ना हो तुम्हाला. मी हिला घेऊन चाललोय. तुमचा प्रॉब्लेम संपवतो आणि ती परत इकडे येणार नाही ह्याचं नियोजन मी लावतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. इथनं कोण सुद्धा घर सोडून जाणार नाही. हा मोठ्या मास्तर तू चल बा. मास्तर अधिपती अधिपती कुठे घेऊन चाललाय मला खरला अजून कोणीकडे चल. अहो काय खुळबी लागला तुम्हाला आणि मावशीला काय सांगणार सबूत मोडणार होय तुम्ही तो लोड तू घेऊ नकोस. ते बघतो मी काय करायचं काय नियोजन लावायचं. तू चल. तू चल म्हणलं ना. अधिपती थांब थांब काय एकच थांब 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 बाई थांब. पुढचा कार्यक्रम मला जरा आखू दे काय ते. थांब. तुझ्या डोसक्यानं आतापर्यंत केलंच. आता माझ्या डोसक्यानं जरा काम करूया. हा बोला अधिपती. अहो एवढ्या रातच्याला का फोन केलाय? काय झालं? मावशी एक काम कर. आपल्या नोकऱ्यांच्या खोल्या आहेत का नाही त्याच्यातली एक खोली जरा साफसफाई करून ठेव. कोणाला तर मदतीला घे. मी या लागलोय. अहो का काय झालं? नवीन नोकर आणणार आहे का काय? ऐक की आत्ता का नाही प्रश्न मंजुषा खेळायची वेळ नाही बाई. मी सांगतो तेवढं टाममध्ये कर. मी या लागलोय घराकडे. हा हा खोली साफ करून रेडी ठेव. या आलोय. चल का चल. अधिपती एकच मिनिट हा मी जरा जाऊन येते काय? आलीच मी लगेच आली मास्तरीन बाई थँक्यू बर का आई पाया पडते बाबा, पाया पडते हा. राहू दे. नमस्कार चमत्कार राहून दे आता. चल चल. इरा येते बर का येते हा हो काळजी घे ग. अक्षू अक्षू बास झाला आडमुठेपणा. चल घरात. बाबा अगं नाही अक्षरा काय म्हणाले ते चंचलामुळे सगळं झालं होतं आता ती गेली आहे ना. हा असं घर सोडून नाही जायचं. चल बरं चल पण घरात आई चल. वेडेपणा करू नकोस. चल चल. अधिपती तुम्ही जशी रूम सांगितली होती तशी आवरल्या. अहो पण झालंय काय? कोण येणार आहे? हा चंची 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 तुमचा लई उपकार झाला बघा
अधिपती अहो ताई काय म्हणन ताई वरडल ते बघतो मी, तुम्ही चला. हा चल. अय तिकडं नव, तिकडं नव, इकडं. वय मी आलो, गाडी लावून येतो. वय आई पण त्यांना फोन करायची काय गरज होती सांग बरं. अक्षु मग मी काय करणार होते? तुम्ही अशा अपरात्री घर सोडून चालला होतात. तुम्ही आमचा विचार कधी करणार आहात का नाही? का आयुष्यभर तुमच्याच मनासारखं वागणार आहात? अगं हे बघ, तिने जे केलंय ना ते योग्यच केलंय. तू का विनाकारण चिडचिड करतेस? बाबा ओ अधिपतींना असं आपल्या घरातल्या विषयामध्ये ओढायला नको होतं आपण. आपल्या घरातल्या? अक्षु ते काय परके आहेत का ग? आपल्या घरचेच आहेत ते. आणि चंचला हा त्यांच्या घरचाच विषय आहे ना. ती इथे आल्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाले होते ना, आणि त्यांनीच येऊन सगळा प्रॉब्लेम सोडवलाय. हे बघ, तू उगाच आता तणतण करू नकोस. जे झालंय ना ते चांगलंच झालंय. चांगलं झालंय. हो बरोबर आहे, सगळं चांगलं झालंय नाही. आता तुझं काय मध्येच? माझं काय? माझं काही नाहीये. हा माझं काहीच नाहीये. जे काय सगळं चांगलं करायचंय ते ताईचं करा, माझं काहीच करू नका. कधीच ऐकत नाहीत माझं. तू तरी समजाव तिला. बाबा मी तेच सांगते तुम्हाला, तुम्हाला कळत नाहीये. प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह झालेला नाहीये. हो अक्षरा, मला माहितीये ग, पण एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही? ती चंचला गेली ना, हा प्रॉब्लेम आपल्या घरातला आहे. आपण मिळून सोडवू तो. नको काळजी करूस तू. हं? चंचे बघ, तू येणार म्हणताना मी रूम बघ कशी आवरून ठेवली समजी. अगं मम्मी, पर तुला कुठं माहित होतं का म्या येणार आहे ते? अगं भय, पर मला अधिपतींचा फोन आलता की. बरा अधिपती हे समजा ताईला पटणार नाही बरं का. ह्याच्यात काय पटणार नाही पण आता. अहो तुम्ही चंचीला डायरेक्ट घरी आणलायसा. मी फक्त एकदा तिला भेटायला गेलते तर माझं कानफाड फोडलं होतं ताईनं. ग वय की मम्मी, म्या बी तेच म्हणत होते. पण म्या सांगू का, मावशी अधिपतीसनी नाही म्हणू शकणार नाही. नाही नाही, तसं नसते आई साहेबांचं. एकाला एक न्याय, दुसऱ्याला दुसरा न्याय असं नसते त्यांचं. सगळ्याला समान कायदा. म्हणतानाच म्या म्हणाल्या का तुम्ही कशा पाय एवढी रिक्स घेतल्या. रिक्स घेतल्या, पण तशी पूर्ण रिक्स नाही आहे ती. म्हणजे मम्मी म्हणजे म्या अजून घरात कुठं आले? अगं म्हणजे काय, गेट मध्ये तर आत आलीस ती. आई साहेबांचा शब्द काय होता की हिच्यासाठी घराची दारं बंद झालेली आहेत. तिनं घराचा उमरा नाही वलंडला पाहिजे, बरोबर? ही उमरा कुठं वलंडते मग? हिला आपण बाहेरच ठेवले ना, इथं बाहेर नोकरांच्या खोलीत ठेवले, घरात कुठे घेतो? त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही. आई साहेबांचा शब्द मोडला जात नाही. हा अहो खरंच की अधिपती, कसलं भारी डोस काय हो तुमचा. वय वय मम्मी हायतच अधिपती हुशार. मास्तरीन बाईंच्या संगतीत राहिलोय, एवढं डोसकं चालणारच गेली. हा नाही नाही, हे मास्तरीन बाईचं डोसकं नाही, तुमच्या आई साहेबांचं हाय. तिचे संस्कार आहेत तुमच्यावर. कुणाचं काय असं ना, तुझं काम झालं ना? नाही अजून काम नाही झालं. अजून तर ताई यायची बाकी आहे. ती आल्यावर अजून काय म्हणते काय माहिती. नाही नाही, त्याचं काय तू टेन्शन घेऊ नकोस अजिबात. बघतो काय कंडिशन होईल तशी सांभाळून घे. तू आराम कर. हा, तिला काहीतरी खायला दे. वय खरंच की मम्मी, लय भूक लागले बघ मला. नुसतं तुला जेवायला आणत नाही, मी स्वतःच्या हाताने भरवते. हा तसं कर, झोप काढ, निवांत खाऊन घेऊ. अधिपती खरंच थँक्यू बरं का. चालतंय, चला. ए तू चल, तू चल. मम्मी झालं असेल, चल.
इथेच तर होते पेपर्स, असे अचानक कुठे गेले? काय गो, मी आत पण सगळीकडे शोधले, सापडले का ग? नाही ना. कुठेच नाही हो आतमध्ये. काय कमाल आहे ना. इरा, तू ठेवलेस का ग कुठे? अगं आई काही काय बोलतेस? मी का ठेवेन? अगं त्या चंचलानी सगळे आरोप तुझ्यावरच केले होते ना. हो बाबा, पण ते खोटे आहेत आणि मला एक कळत नाहीये, तुम्ही त्या परक्या मुलीवर का विश्वास ठेवताय? अगं बरोबर आहे इरा, पण तूच म्हटली होतीस ना आरोप खोटा आहे, मी सिद्ध करून दाखवणार. मग पेपर्स नसतील तर तू सिद्ध कसं करणार? म्हणून आम्हाला वाटलं की तूच ठेवले असतील कुठेतरी. हो ताई, मलाही मान्य आहे सगळं. ताई तसं खरंच काही नाहीये, मी नाही ठेवलेत पेपर्स. उलट मला पण पेपर्स पाहिजेत, मी पण शोधतेच आहे ना. मला एक कळत नाहीये ग. इराने हे केलेलं नाहीये आणि चंचला हे करणं शक्यच नाही. मग कुठे गेले असतील ग? का? ती का नाही काय करू शकत? अगं ती असं कशाला करेल काही? बाबा आपल्याला काय माहिती, कदाचित हेच करण्यासाठी ती आली असेल आपल्या घरी. असं का म्हणतेस तू? तुला असं काही माहितीये का जे आम्हाला माहित नाहीये? अगं ताई, असं काही नाही, म्हणजे मी आपला एक अंदाज बांधला ना. असं काही माझ्या मनात काही नाहीये. तू हे बघ, उगीच काही तर्क लावू नकोस हं आता. नाही नाही, पण तू जे म्हणतेस ते ऍक्च्युली बरोबर आहे. कारण मॅडमनी चंचलाला त्या घरातनं हाकलून दिलं होतं. मग कदाचित चंचला आपल्याकडे राहायला आली हे त्यांना कळलं असेल. अगं त्यांना कसं कळेल पण हे? इरा निखिलला बोलली असेल, निखिल फॅक्टरीत कुणाला तरी बोलला असेल आणि असं त्यांना कळलं असेल कानोकानी. हा, हेच म्हणते मी. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला असं म्हणायचंय की भुवनेश्वरी मॅडमना जर खरंच कळलं असेल की आपण चंचलाला आपल्याकडे ठेवून घेतलंय, तर त्यांना ते आवडलं नसणारच ना. आणि मग आवडलं नाही म्हणताना त्यांनी असं काहीतरी वेडवाकडं केलेलं असण्याची शक्यता आहेच. अक्षरा, आता तू तिकडे जाऊ नकोस हं? नाही म्हणजे याच गोष्टीमुळे तुला घरातून बाहेर पडावं लागलं होतं ना. आई, पडावं नाही लागलंय, बाहेर काढलंय तिला. हे का सोडते का बघ आता. हे का काय यामध्ये? सत्य बाहेर काढणं हा जर तुम्हाला हेकेखोरपणा वाटत असेल तर ठीक आहे. मी नाही अशी खाली मान घालून सगळं सहन करू शकत. मी नाही शांत बसू शकत. थांब आता, तू नाही इरा. मी शोधणार ते पेपर्स, काही झालं तरी. चल आपण दोघी शोधूया. आता कुठे शोधणार आहात? किचन पासून बाथरूम पर्यंत अख्खं घर पालथं घालून झाले. आता कुठे शोधणार आहात? खरंच जर भुवनेश्वरी मॅडमना कळलं असेल तर चंचला घेऊन नसेल ना गेली ते पेपर्स. अरे कोणी आहे का नाही घरात? गेले कुठे सगळे? जा जा सांग. दुर्गे, आई. अगं नग, मला का नाही लई भ्या वाटल्या. नगर राहू दे. अगं असं काय करतेस? जा की. एक काम कर, अधिपतीला फोन कर. अधिपतीला फोन लावते. हॅलो अधिपती, अहो तुम्ही लवकर या की घरला. अहो ताई आल्या घरला. हा काय म्हणला? हा चंचीला बोलवून ठेवते मी, पण तुम्ही या की लवकर. हा लवकर या. काय काय म्हणला की येतोय ना? हा ते यायला. बहुतेक त्यांचा फोन झालता वाटतं ताईला. असं होय? चल चल, घाबरू नका. चल चल. अगं आता ऐक की. नग आपण राहू दे, नग जायला. अगं असं काय करतेस? जा, सांग की. हे बघ, तोपच्या तोंडी जायचं म्हणल्यावर आता काय आणि मग काय? काय घाबरू नका. चल 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 चल. काय ग दुर्गी आई? हा
कुठं होतं तुम्ही दोघी? कवा धरणं हाका मारतोय आम्ही. काही नाही ग, जरा कामात होतो. कसा झाला प्रवास? मुंबईची कामं झाली ना व समधी? आई मंत्रालयाची कामं म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे. बरं आई, आम्ही येताना बघितलं ती नोकरांच्या खोलीच्या तिकडचं ते गेट आहे ते उघडं होतं. कोण आहे तिकडं?